सोलापूर शहरात झालेल्या पावसामुळे नुकसानीची पाहणी खासदार प्रणिती शिंदे यांनी विविध ठिकाणी जाऊन केली। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका अधिकारी व सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। महापालिकेचे अधिकारी व सत्ताधारी राजकीय लोक पैशासाठी काम करत असून नागरिकांशी त्यांचे काही देणे घेणे नाही, असा खळबळजनक आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी विविध ठिकाणी दिलेल्या भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना केला आहे। सोलापुरात मोठा पाऊस झाला नव्हता, महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले, असा थेट आरोप त्यांनी केला आहे। ऐका खासदार प्रणिती शिंदे यांनी काय म्हटलं आहे तो व्हिडिओ। काल जो पाऊस पडला काल परवामध्ये तो एवढा पाऊस नव्हता। पहिली प्रथम ही गोष्ट, हे जे अधिकारी ते पावसावर ढकलतात। पाऊस एवढा पडला नाहीये, हा असा पाऊस दरवर्षी पडतो, पण ह्या वर्षी एवढं वाईट परिस्थिती झाली आहे। कारण का जे सत्ताधारी आहेत, मला राजकारण करायचं नाहीये, पण हे तुम्हाला दिसतंय, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अमावस्या पौर्णिमे बघितली। हे रस्त्याची कामं सगळी निकृष्ट झाली। इकडून पाण्यात जायचा निचरा करायला पाहिजे होता, तो त्यांनी केला नाही, आणि रस्त्याची कामं व्हायला पाहिजे होती, ती नीट झाली नाही। ड्रेनेजसाठी चेंबर मारायला पाहिजे होते, ते पण झालं नाही। ही वस्तुस्थिती, आणि सर्वात महत्वाचं महापालिकाच नाहीये, नगरसेवकच नाहीये। गेले मला सगळ्यांना या गोष्टी समजत नाहीत, माझं पहिले काम आहे समजवणं। गेले 4 वर्ष नगरसेवक इलेक्शन घेतलं नाहीये ह्या लोकांनी, आणि आज सगळे अधिकारी आणि हे सत्ताधारी मिली बघत पैशामध्ये त्यांना त्यांचे खिशे भरायचे, सोलापूर शहराचं वाटोळं, आणि भोगावं कोणाला लागतं? गोरगरीब। दुसरी गोष्ट, तुम्ही मला मागच्या वर्षी खासदार बनवलं, आधी हा परिसर माझ्या ह्याच्यात नव्हता, शहर मध्ये होतं। आता मला संधी मिळाली इथे काम करायची, मी ह्यांना सोडणार नाही, ह्यांच्या उरावर बसून काम करून ऐका। आता काही इलेक्शन नाहीये, मी मत मागायला नाही, पण ही माझी सवय आहे की जिकडे लोकांना त्रास होतो तिकडे मी जाते। तिसरी गोष्ट महत्वाची, आज तारीख काय? 12 काय? 12 सप्टेंबर 2025 ही तारीख लिहून घ्या। हे पंचनामे करतायत, आज तारीख, वेळ आहे 12। किती दिवसानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे आपण बघूया। मी तुम्हाला लिहून देते, 1 वर्ष लागेल। 1 वर्ष काय 6 वर्ष झाले, कारण का ऐका, ग्रामीण भाग में मैं जब जाती हूँ तो लोगों के नुकसान पीक के होते हैं। 2 साल पहले हुआ था, अजूनपर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळाली। हे फक्त शो आहे, मी त्यांच्या तोंडावर सांगते, आणि ते म्हणाले तसं तोंडा बघून पंचनामे चालले। तसं करू नका, मी तुम्हाला विनंती करते। तुम्ही जेवढं करू शकता तेवढं तर करा, मग सरकारकडे पाठपुरावा आम्ही करू, पण तुम्ही हे करताना लोकांमध्ये भेदभाव करायचे। आणि महत्वाची गोष्ट, आजची परिस्थिती नका बघू, काल काय होतं त्यावर पंचनामे झाले। आजी आता मला कळलंय, जेवण दिले आम्हाला, आणि बाकी इकडे आजूबाजूचं जेवढे काही दिवसापासून कामं राहिले ते मी करून जेवढं आता तुम्हाला काही लोक घरात जेवण वगैरे नाही शिजवू शकत, किंवा हिच्या घरी लग्न होतं किंवा ती बाळंतीण झाली, तर मी जेवढं काही करू शकते मी करते। मी आता तुम्हाला बोलत नाही।